महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्रावणबाळ निराधार योजनेचे लाभार्थी जिवंतपणे तहसील कार्यालयात भोकरदन येथे मयत असल्याची नोंद करून अनुदान बंद केले बाबत चौकशी करून संबंधित अधिकारी निलंबित करून दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सुभद्राबाई रामराव शिरसाट यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। सुभद्राबाई रामराव शिरसाट यांचे पती हयात असताना त्यांना मयत दाखवून त्यांना मिळणारी वयोवृद्धाची पेन्शन न मिळाल्यामुळे सुभद्राबाई यांचे पती मयत असल्याची नोंद असल्याची माहिती झाल्यामुळे त्यांचे पती मयत झाले असल्याची तक्रारही उपोषणकर्त्या महिलेने केली आहे व त्याबाबत शासनाकडे न्याय मागितला असता सुभद्राबाई शिरसाट या वयोवृद्ध मागासवर्गीय विधवा महिला मिळाल्यामुळे संबंधित तलाठी यांनी खोटी माहिती दिल्या असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली असून संबंधित प्रकरणातील तलाठी व तहसीलदार यांच्यावर कारवाई न झाल्याने उपोषण सुरू केले असून त्यांचे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। कारवाई न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी उपोषणाला बसलेल्या सुभद्राबाई शिरसाट यांनी दिलाय। कार्यालयासमोर बसले असं विषय आहे। माझे पती रामराव सोबळाजी शिरसाट हे हयात असताना त्यांना मयत दाखवले तलाठी अरुण संपत गावडे सजा नांजा क्षीरसागरमध्ये त्यांना मयत कसं दाखवलं आणि गावचे तलाठी राजेंद्र कारभारी आवताडे यांनी मी अशी माहिती विचारत गेले की पगार सरवण बाळाचा त्यांना पगार भेटत होता, ते बँकेत गेले की बँकेत पगार नाही म्हणायचे, तहसीलला गेले तहसीलला नाही म्हणायचे। पण एक वेळेस अशी चौकशी केली तर पगार का मिळत नाही, तर त्यांनी दाखवलं की याच्यावर तुमचं मयत लिहिलेलं आहे रामराव सोबळाजी हे मयत झाले म्हणून। मी म्हटलं हे कोणा लिहिलं, तर मग ते अरुण तलाट्याचं नाव आलं। मग त्याच्यावर मी अर्ज केला की तुम्ही कोणत्या कागदपत्राआधारे त्यांना मयत दाखवलं याची मला छायाचित्र द्या, तर त्यांनी ते मला काही दिले नाही, काय कागदपत्र लावले काय नाही काही मला दिले नाही। मग मी 26 जानेवारीला उपोषणाला बसले तहसील समोर, त्यांनी बी काही त्याचं उत्तर दिलं नाही। आणि माझा मुलगा रमेश रामराव शिरसाट आणि राजेंद्र कारभारी आवतडे तलाठी, संतोष बनकर तहसीलदार आणि अरुण हे सगळ्यांनी एकत्रित हात मिळवणी करून आणि माझ्यावर मला न माहिती यांनी खोटारड्या पानाचा असा पंचनामा करून त्यांच्यावर सह्या घेतल्या बाकीच्या पंचायतच्या आणि तो पंचनामा तहसीलला सादर केला। नंतर तो पण मला माहिती झाला। मग हे सगळे पैसे देऊन घेऊन चालला कारभार की काय हे आम्हाला कळत नाही आणि आम्हाला कोणीच त्याला न्याय देत नाही। तहसीलदाराने नाही कोणी ते सगळे एकच झाले सगळे, तर हे सगळा पैशानंच कारभार चालला असं वाटतोय। आणि आमच्या मुलाचं मी काही नाव टाकलं नव्हतं त्याच्यात, मी फक्त तलाट्यालाच विचारायसाठी मागणी केली होती की कोणते कागदपत्र लावून यांना मयत दाखवलंय 7-8 महिन्यापासून, तर आमचा मुलगा कसं काय त्यांच्यात मिळाला। मग याला पैसे त्यानं दिले का यानं त्याला पैसे दिलेत आणि काय घोटाळा करू लागले ते आम्हाला काही कळत नाही। आता तो आमचा 8-9 वर्षापासून त्याचा आमचा संबंध नव्हता, तो आम्हाला आईवडिलांना काही पाहत नव्हता। मग यानं मुद्दाम पगार त्यानं बंद केलाय, ते काय केलं कशासाठी कारण केलंय, त्याचा वाद जमिनीचा होता, त्याच्या नावावर जमीन होती, त्याच्यात आमच्या तारखी चालू आहे। त्यानं वडिलांवर 356 केस केली होती आणि हे सर्व माहिती कारस्थानं असून हे राजेंद्र कारभारी आवताडे हे त्याच्या संबंधित त्याच्यासोबत सगळं कामं खोटे नाटे कामं करू लागलाय। आणि हे राजेंद्र कारभारी आवताडे तलाठी सजा शिरसगाव मंडप आणि संतोष बनकर तहसीलदार अरुण संपत गावडे हे सर्वांवर गुन्हा दाखल व्हावा आणि यांच्या पेन्शन सस्पेंड करावं त्यांना, तरच मी आमरण उपोषण सोडीन। आणि सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, जेवढे असतील त्याच्यामध्ये बयानामध्ये असतील पंचनाम्यात किंवा हे तहसील तलाठी हे सगळ्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय नाही तर मी आत्मदहन करीन, सोडणार नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।